प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। शाळेतल्या फळ्यावर सुविचार लिहिण्यापासून सुरू झालेला पालव यांचा प्रवास आज पद्मश्रीपर्यंत पोहोचलाय। भारतातील प्रत्येक भाषेची लिपी त्यांनी वेगळ्या पद्धतीने लिहून अक्षरांना बोलतं केलंय। कॅलिग्राफीचे मास्टर पद्मश्री अच्युत पालव यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। आपल्याबरोबर स्वतः पालव सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, खूप खूप तुमचं अभिनंदन। खरं म्हणजे की तुम्हाला पद्मश्री जाहीर झालेला आहे। हा जो प्रवास आहे त्या प्रवासाचं एक मोठं ध्येय आज साध्य झालं असं वाटतंय का? नक्की, कारण जवळपास 40-45 वर्ष झाली सेम गोष्ट करत राहणं, पण ती रोज नवीन करायची आणि सातत्याने करायची। कारण मला आठवतं की शाळेत होतो तेव्हा शिवडकर हायस्कूल पिंपरीला रोज एक नवीन सुविचार लिहायचा। ही जबाबदारी माझ्यावर पडली होती। 3 वर्ष काम केलं। याच्यासाठी अक्षर चांगलं होतं तर नाही, मानसिकता होती तर नाही, पण शिक्षकाने जी जबाबदारी दिली, नाबर सर आमचे शिक्षक होते, त्यांनी सांगितलं की हे तुला करायचं आहे। मग त्यांनी विचारलं नाही की तू किती हुशार आहेस, कारण बॅक बेंचर होतो, कळलं का? तर त्यामुळे पण त्या बॅक बेंचरवर त्यांचा खूप विश्वास होता आणि ते 3 वर्ष काम केलं। मग वर्गातला फळा, मग शाळेतला फळा, मग हळूहळू 3 वर्ष केल्यानंतर मग बॅनरकडे वळलो, मग छत्रीवर नाव घालणं आलं, मग चाळीच्या कमिटीवरचं नाव आलं। असे बरेच गोष्टी करत करत शेवटी जेजेमध्ये पोचलो। जेजेमध्ये सुलेखनकार म्हणजे भारतातले ज्येष्ठ सुलेखनकार रकृ जोशी, रघुनाथ कृष्ण जोशी, त्यांना आरके असं म्हणतात। तर त्यांचं एक लेक्चर झालं आणि त्या लेक्चरनंतर बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की प्रात्यक्षिक बघितलं आणि मग मी जे करतोय आणि ते करतायत, मी आत्ता सुरुवात करतोय, ते ऑलरेडी हिमालयावर पोचलेले आहेत। याच्यातनं मार्ग काढायचा आपल्याला आणि तिथून काहीतरी व्यवस्थित झालं पाहिजे। हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण चाचपडत बसतो। 3 वर्ष कॉलेजमधली नंतरची स्पेशलायझेशनमधली ती केली, स्पेशलायझेशन टायपोग्राफी केलं आणि मग फर्स्ट क्लास मिळाला। रकृनीच परत एक त्यांची त्या एजन्सीत होते उल्कामध्ये, तिथे त्यांनी एक स्कॉलरशिप सुरू केली। ते स्कॉलरशिपचा मान मला पहिला मिळाला आणि तो मुडी लिपीवर केला 15 ते 18वी शतक। मग मुडी लिपी का आली, कशी आली, कुठे आली, त्याच्यात प्रॉब्लेम काय झाले, हा सगळा इतिहासाचा विषय होता। आणि माझ्या नशिबाने माझे गाईड होते ते भाषातज्ञ डॉक्टर अशोक खेडकर, इतिहासकार दग गोडसे, लिपिकार आणि इतिहासकार गह खरे आणि दस्तूरखुद्द रकृ जोशी। काय झालं, बघण्याचा दृष्टिकोन जो आहे एखाद्या वस्तूकडे, लिपीकडे, अक्षरांकडे, ती का बदलतायत, कशी बदलतायत, त्याच्यावर भाषेचा पगडा खूप बदलतोय का? मुडी लिपी गुजरातीसारखी दिसते, मुडी लिपी ब्राह्मीसारखी दिसते, मुडी लिपी तुझ्या मुस्लिम उर्दूसारखी दिसायला लागली, मुडी लिपी बंगालीसारखी दिसायला लागली। हे कधी होतं की जेव्हा तो माणूस असतो त्याच्यावर पकडा असतो, त्यावेळी त्या लिपीवर पकडा लिहिण्याचा बसलेला असतो। मला वाटतं की हे सगळं अभ्यासाचा विषय करता करता छान एक बराच 2 वर्षात काम केलं ते। आणि मग असं वाटलं की 5 वर्ष अध्यापन केलं जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये, म्हणजे कमर्शियलमध्ये, अप्लाइड आर्टमध्ये। आणि मग म्हटलं की हे सगळं नॉलेज आपण समाजाला परत दिलं पाहिजे, जे मला मिळाले ते। मग त्यातून काही एक्सपेरिमेंटल आपल्याला करता येतील, काही वेगळं काही गोष्टी करता येतील का, हे करता 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 मग कॅलिग्राफी बुक जॅकेटवर आली, कॅलिग्राफी प्लेइंग कार्ड्सवर आली, कॅलिग्राफी फॅशनमध्ये आली, टी शर्ट्सवर आली आणि मग तो एक कमर्शियल भागात सुरू झाला। तो तुमची एनर्जी अशीच अबाधित राहो आणि तुमच्या हातातून असेच मोठमोठे चित्र, मोठमोठे कॅलिग्राफीचे हे आम्हाला बघायला मिळावं, जेणेकरून आम्हाला देखील स्फूर्ती मिळेल, आम्हाला देखील संवेदना मिळेल। तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर। कॅमेरामन अजित शिवतरकरसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।